जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा होणार आहे। आता मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यामागे काही परंपरा आहे। पहिली परंपरा म्हणजे सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणूनच हा सण 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण म्हणून साजरा करतात। आता पहिली परंपरा म्हणजे सकाळी लवकर उठून अंघोळ केली जाते, देवपूजा केली जाते आणि गायींना हिरवा चारा भरवला जातो। दुसरी परंपरा म्हणजे प्रत्येक घरामध्ये गोड पदार्थ बनवले जातात, त्याच्यामध्ये तिळाचे लाडू सुद्धा बनवले जातात। तिसरी परंपरा म्हणजे पतंग आकाशामध्ये उडवण्याची स्पर्धा घेतली जाते। गुजरात राज्यामध्ये तर पतंग उडवण्याचा फार मोठा उत्सव साजरा होतो। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण या उत्सवामध्ये भाग घेतात। आणि चौथी परंपरा म्हणजे तिळगुळ देऊन म्हणतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला। आजच्या दिवशी मी तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत आहे। आनंददायी शनिवार आज उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये आमच्या या सगळ्या मुलांनी रंगीत कागदापासून सुंदर सुंदर पतंग बनवलेले आहे आणि हा उपक्रम संपल्यानंतर मुलं ही पतंग घेऊन